नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? गोष्टींचा सिलसिला या सदरामध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. गोष्टी ज्या तुम्ही इथे ऐकता आहात त्या सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करता आहात की नाही? कारण त्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि ही जी गोष्ट सांगण्याची परंपरा आहे ही आपण पुढे नेऊ शकणार नाही. आपलं गोष्टी सांगण्याचा उद्देश सुद्धा हाच आहे की गोष्टी ऐका आणि त्याच गोष्टी पुढे पुढे अनेकांना सांगत राहा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून गोष्ट सांगण्याचा हा जो सिलसिला आहे हा पुढे सुरूच राहील. गेल्यावेळी आपण संत ज्ञानेश्वर आणि सगळी भावंड ही पैठणहून निघाली. पैठणवासियांना त्यांनी असा निरोप दिला की तुम्ही आता सगळ्यांनी मिळून मागे फिरा. भक्तीचा जो चांगला मार्ग आहे हा मार्ग तुम्ही सगळ्यांनी अवलंबा. जो तुम्हाला सोपा मार्ग सांगितलेला आहे हा कुठल्याही कर्मकांडाशिवाय तुम्ही त्याचा अवलंब करा. आपल्या आयुष्यामध्ये तो मांडवा आणि इतरांना सुद्धा तो मार्ग सांगा. हे सगळं ऐकून पैठणवासीय त्यांच्या विनंतीला, त्यांच्या या अर्जावाला मान देऊन मागे फिरले आणि ही भावंड इथून निघाली. ती 5 जण मिळून. जेव्हा ती पैठणला आली होती तेव्हा 4 भावंड होती. हे 5वं भावंड कोण हे आपण पुढच्या या गोष्टीमध्ये आज बघणार आहोत. ही 4 भावंड जी होती ती पैठणहून भक्तिरसाचं अमृत, भक्तिरसाचा ठेवा देऊन पैठणवासियांना आपल्या स्मृती त्यांच्या मनात ठेवून तिथून निघाली खरी. आणि हाच भक्तिरसाचा अमृतगडा जिथे जिथे ती जाणार होती तिथे तिथे लोकांसाठी त्यांना खुला करून द्यायचा होता. आज आपण बघा जागोजागी पाणपोई बघतो. काय उद्देश असतो बरं पाणपोईचा? पाणपोई याचा अर्थ रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना जेव्हा तहान लागते, त्यांच्याकडे पाणी नसतं, त्यावेळेला त्यांना पिण्यासाठी जे पाणी ठेवलेलं असतं तिथे त्याला पाणपोई असं म्हटलं जातं. तर असे प्रत्येक ठिकाणी मनुष्यत्वाचे, माणुसकीचे, भक्तिरसाचे, एकमेकांप्रती प्रेम आदर याचे घडे उघडे करावेत यासाठी ही 4ही भावंड वाटचाल करत निघालेली होती. एक एक गाव मागे पडत होतं. सगळीकडे ते जायच्या आधी त्यांची कीर्ती पसरलेली होती की या भावंडांनी कशा पद्धतीने पैठणला एका रेड्याच्या मुखातनं वेद वदवले. ही मुलं अलौकिक आहेत. ही मुलं आली होती स्वतः न्याय मागण्यासाठी, शुद्धीपत्र मागण्यासाठी, पण यांच्याकडेच एवढी प्रतिभा आहे की या मुलांना या शुद्धीपत्राची मुळीच गरजच नाही आहे. भक्तिरसाचा अतिशय साधा, सोपा, कुठलीही कर्मकांड न करता सांगितलेला त्यांनी मार्ग हा सामान्य जनांसाठी अतिशय उपयुक्त असणारा असाच आहे. आणि मग लोक गर्दी करायला लागली त्यांचं दर्शन घ्यायला येण्यासाठी. लोकांची गर्दी उसळायला लागली. तिथे ठिकठिकाणी थांबून नदी तीरी आंघोळ करून लोकांकडे भिक्षा मागून आपलं अन्न ते शिजवत होते. त्याच ठिकाणी धर्मशाळेत राहत होते आणि प्रवचनं देत होते. संत ज्ञानेश्वरांची गोड, मधुर आणि रसाळ वाणी लोकांचे कान आणि जीवन अक्षरशः तृप्त करत होती. मुलांना बघा, आपल्याला बोलता येणं हे यासाठी आणि चांगलं बोलता येणं खूप गरजेचं असतं. कधी कधी काय होतं की माणसाला एखादी विद्या प्राप्त असते बोलण्याची, पण त्या विद्येचा आपण चांगला वापर करतो का रे याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. कारण असं आहे की जे आपल्याला मिळतं, देवाने दिलेली गोष्ट, ती चांगल्या मार्गाने आपण नेणं, त्याचा सदुपयोग करणं हे केव्हाही खूप गरजेचं असतं. आणि नेमकं तिथेच आपण चुकतो आणि या गोष्टी आपल्याला तेच नेमकं समजावून सांगत असतात. तर संत ज्ञानेश्वरांकडे ही जी प्रतिभा होती, हे जे दैवी त्यांच्याकडे जे काही होतं त्याचा त्यांनी लोकांसाठी, लोकांचं भलं करण्यासाठी चांगला वापर करून घेतला. अतिशय रसाळ अशी निवेदन शैली होती त्यांची, जी लोकांना भुरळ पाडत होती, लोकांना मोहात पाडत होती, त्यांच्या प्रेमात पाडत होती. आणि जिथे जिथे ही मुलं जात होती तिथे तिथे सगळे त्यांच्या पाया पडत होते, त्यांचा आदर सत्कार करत होते. एक एक गाव मागे पडता पडता नेवासे गाव आता जवळ यायला लागलं होतं. नेवासे गाव जसं जसं जवळ यायला लागलं तशी उन्हं वाढायला लागली होती. आणि उन्हं वाढायला लागल्यावरती
आता आपण कुठेतरी ठावठिकाणा बघितला पाहिजे, काहीतरी थोडंसं शिजवून खाल्लं पाहिजे. म्हणून प्रवरा नदीच्या काठावरती ती मुलं थांबतात. तिथे सगळीजणं स्नान उरकून घेतात, आंघोळ करून घेतात आणि भिक्षा मागून आणून अन्न शिजवतात, ते खातात. तिथे सगळी लोक दर्शनासाठी येतात, जमतात, झुंबड उडते. आणि मग नंतर तुम्ही आता इथून निघून जा, आम्ही तुमच्यासाठी भजन प्रवचन ही करणारच आहोत असं सांगून तिथून सगळ्यांना परतवून लावलं जातं. या भावंडांची कामं सुरू असतात आणि संत ज्ञानेश्वर तिथेच एखादा खडक बघून आपल्या ध्यानामध्ये मग्न होऊन जातात. निवृत्तीनाथ आपलं काम करत असतात. बाकीची 2 भावंड त्या महिष राजाबरोबर त्या पाण्यामध्ये कुठेतरी डुंबत असतात, छान खेळ करत असतात त्यांच्या वयाप्रमाणे. बरं का, संत ज्ञानेश्वर सुद्धा तितकेच लहान असतात, पण ती प्रतिभा, ते देवत्व, मिळालेली शक्ती या सगळ्यांनी अचानक एक मोठेपण त्यांच्यामध्ये येतं. आपल्याला 5 मिनिटं एका जागेवर बसायचं म्हटलं तर पुढच्या 6व्या मिनिटाला उठून कुठेतरी काहीतरी करावं असं वाटायला लागतं. आणि एवढ्या लहान मुलाजवळ ध्यानमग्नता असते, ही खरं शिकण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल आपण ऐकतो की ही सगळी जी मुलं आहात तुम्ही, ही खूप चंचल आहेत, एका जागेवर बसतच नाही, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यांची ध्यानमग्नता होत नाही. त्यांना येत बऱ्याच गोष्टी असतात, पण एका जागेवर ती मुलं बसू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टींमधून आपण जातो आहोत, दर दिवशी वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्या मेंदूवर, आपल्या हृदयावर सोशल मीडियाचा जो मारा होतो आहे, सतत एका माहितीचा भडीमार होतो आहे, जे अन्न आपण खातो आहोत भेसळयुक्त, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. आणि मग अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला जर का टिकून राहायचं असेल तर आपण या अशा चांगल्या गोष्टींचा निवारा घेतला पाहिजे. तेव्हा संत ज्ञानेश्वर तिथे ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना तल्लीन होऊन गेले होते. आणि एक स्त्री तिथे येते, त्यांच्या पायाला, त्यांच्या चरणांना स्पर्श करते आणि आशीर्वाद मागते. तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते, मला आशीर्वाद द्या असं म्हणते त्यावेळी. आणि त्या ध्यानमग्नतेतून संत ज्ञानेश्वर बाहेर येतात. बाहेर येऊन डोळे उघडायच्या आत त्यांना त्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते आणि ही कुणीतरी सौभाग्यवती असेल म्हणून ते सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात तिला. कारण तसं बघायला गेलं तर सहसा ज्या लहान मुली असतात त्या इतका बांगड्यांचा चुडा वगैरे भरत नाहीत, आणि त्या बांगड्यांचा जो चुडा भरलेला आवाज होता त्याच्यावरूनच त्यांनी सौभाग्यवती भव असा तिला आशीर्वाद देऊन टाकलेला होता त्यावेळेला. आणि मग तिकडे त्यानंतर ताबडतोब तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो, हमसा हमशी. अरे मी तर हिला चांगला आशीर्वाद दिला, तुझं सौभाग्य टिकून राहो, सौभाग्यवती राहा, आपल्या पतीबरोबर सुखाने राहा. मग हे रडण्याचा आवाज कशासाठी? म्हणून नेत्र उघडून, डोळे उघडून बघतात तो काय, ती स्त्री सती वेशामध्ये असलेली त्यांना दिसते. आता तुम्ही म्हणाल सती म्हणजे काय? तर सती म्हणजे त्यावेळी असलेली एक समाजातली प्रथा होती, चुकीची प्रथा होती की नवरा मेल्यावरती स्त्रीने त्याच्या बरोबर सती जायचं, चितेमध्ये त्याच्या उडी द्यायची, अग्नीमध्ये उडी द्यायची आणि स्वतःला संपवायचं. तिचा नवरा गेल्यावरती तिला जगण्याचा काहीही अधिकार नाही, हे समाजातल्या कर्मकांडांनी ठरवलेलं होतं, जे अजिबात चुकीचं होतं. माणसाला जगण्याचा सारखा अधिकार असतो. कुणी गेला म्हणून त्याच्या पाठीमागे आपलं जीवन आपण संपवायचं नाही. आपल्याला जेव्हा आपल्या नशिबामध्ये मरण लिहिलेलं असतं, आपला मृत्यू जेव्हा असतो तो त्याच वेळी घडतो, आपण तो घडवून आणायचा नसतो. ती चुकीची गोष्ट आहे. पण त्यावेळी ते घडत होतं आणि तिथेच तिचा पती तिरडीवरती ठेवलेला त्यांना दिसतो. भजनकरी उभे असतात आणि ते एकदम अंगावरती काटा येतो की अरे हे मी काय बोलून गेलो. केशसंभार, केश सोडलेली ती स्त्री, हातामध्ये चुडे भरलेली, हिरवी साडी नेसलेली, संपूर्ण सौभाग्यवतीचा तिने वेश लिहिलेली होती, गळ्यामध्ये फुलांच्या माळा, आणि अशा अवस्थेमध्ये तिला सती जायचं होतं समाजाने सांगितलेल्या त्या प्रथेप्रमाणे. त्या स्त्रीच्या अजिबात मनात नसतं बरं का, की त्या आपल्या पतीबद्दलची आस्था, प्रेम प्रत्येकाला असतं,
पण अशा पद्धतीने अग्नीत उडी देऊन, आगीमध्ये उडी देऊन मरण पत्करणं हे थोडंसं कुठेतरी भीतीदायक असतं, कारण त्यावेळेला बालविवाह हा सुद्धा एक अतिशय अनिष्ट रूढींचा प्रकार होता आपल्या समाजामध्ये. लहान असतानाच मुलांचं लग्न करून द्यायचं, जी खूप चुकीची गोष्ट आहे. आणि जर लहान मुलीला, एखाद्या लहान मुलाला अग्नीमध्ये, आगीमध्ये उडी मारायला सांगितलं तर ती मुलं घाबरणार नाही का? तुम्ही बघा, साधा एखादा तव्यावरती कुठेतरी साधा अगरबत्तीचा चटका लागला की आपण किती रडतो की नाही? तर तसंच ही सुद्धा रडत होती. खूप कमी आणि लहान वयाची होती, पण तरी सुद्धा तिचं दुःख हे तिथे कोणी समजून घेणारं नव्हतं. संत ज्ञानेश्वरांना वाटलं की अरे, आपण ही चूक केली का काय? आपण हिला सौभाग्यवतीचा आशीर्वाद तर देऊन बसलो आणि तो खरा झालाच पाहिजे, आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आता या आशीर्वादाच्या फलप्राप्तीसाठी आपण काय करू शकतो? तर त्यांनी नंतर उठले तिथून, त्यांच्या त्या अवस्थेमधून, आणि त्या प्रेताजवळ जाऊन बसले. प्रेत म्हणजे मृत शरीर, मेलेलं शरीर. आणि तिथे जाऊन त्यांनी त्या प्रेताच्या डोक्यावरती हात ठेवला. ध्यानमग्न अवस्थेमध्ये गेले. सगळे आजूबाजूचे लोक तिथे बघत होते हा प्रकार. त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या कानामध्ये थोड्या वेळाने संजीवनी मंत्र म्हटला, आणि अचानक एक चमत्कार घडला की त्या प्रेताच्या शरीरामध्ये प्राण अवतरले. त्याची हालचाल व्हायला लागली हळूहळू. डोळे उघडले. सगळ्या शरीरामध्ये चेतना निर्माण झाल्या. आणि जेव्हा ते शरीर हलायला लागलं तेव्हा पटापट आजूबाजूच्या लोकांनी त्याला बांधलेल्या ज्या दोऱ्या होत्या त्या सोडल्या. संत ज्ञानेश्वरांनी त्याला उठवून बसवलं आणि आशीर्वाद दिले. मी जो आशीर्वाद तुला सौभाग्यवतीचा दिला होता तो खरा करून दाखवला. सगळ्यांनी संत ज्ञानेश्वरांचा जय जयकार केला. त्या क्षणी तिथे नेवासे गावचे जे पाटील होते ते आले, आणि त्यांनी ताबडतोब या भावंडांना, या मुलांना ओळखलं होतं. कारण पैठणला रेड्याच्या मुखी वेद वदवण्याचा जो प्रकार त्यांनी केला होता तो त्यावेळेला त्यांनी तिथे पाहिला होता. कारण त्या पैठणच्या धर्मसभेमध्ये ते तिथे उपस्थित होते, हजर होते. त्यामुळे त्यांनी हा सगळा प्रकार, याची देही याची डोळा बघितला होता. आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव, आदर सत्कार तसाच ठेवून ते त्यांना मिरवणुकीने आपल्या गावामध्ये घेऊन आले. वाजत गाजत घेऊन आले की तुमचं आमच्या गावामध्ये स्वागत आहे. आणि आपल्या वाड्यात राहण्याचा त्यांना आग्रह करू लागले पाहुणचारासाठी वगैरे. पण त्या मुलांनी नकार दिला की कुठलीही सोयी सुविधा, प्रचंड भौतिक गोष्टी, सुख समाधान असं हे या वस्तूंमध्ये नसतं. आपण जे आणतो आणि त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो ना, की एक झालं की आपल्याला दुसरं हवं असतं, तिसरं हवं असतं. तर संतांचं हे असं नसतं. त्यांना या गोष्टीमध्ये अजिबातच रस नसतो. त्यांचा रस जो असतो, त्यांचा आनंद जो असतो तो अध्यात्मामध्ये असतो. आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांना देण्याकडे असतं. तुम्ही कधीतरी ध्यानमग्न अवस्थेत शांतपणे 5 मिनिटं 10 मिनिटं बसून बघा. जो चैतन्यदायी आनंद आपल्याला मिळतो तो या वस्तू देऊ शकत नाही. पण आपण या वस्तू तयार केल्या आहेत आणि आपण या सगळ्या भौतिकतेच्या अधीन झालेलो आहोत. आता जर का या वस्तू नसतील तर आपल्या मनाची चलबिचल अवस्था होते. आपल्याला अजिबात बरं वाटत नाही या सगळ्या गोष्टी नसतील तर. भौतिक गोष्टी, AC पाहिजे, चांगलं घर पाहिजे, कार पाहिजे, चांगलं मस्तपैकी घर पाहिजे, चांगले चांगले कपडे हवे, सगळ्या वस्तू हव्या, सगळी रेलचेल आपल्याला हवी असते. पण या भावंडांना या कोणत्याही गोष्टी नको होत्या. ही भौतिकता नको होती. धर्मशाळेमध्ये तिथेच ते एका नदीच्या किनारी असलेल्या तिथे ते राहिले आणि लोकांकडून पुन्हा शिधा मागून आणायचे आणि त्यामध्ये आपलं अन्न शिजवायचे. ज्या सदानंदाला त्यांनी जीवनदान दिलेलं होतं तो सदानंद आणि त्याची पत्नी त्यांची सेवा करण्यासाठी दिवस रात्र तिथे येत होते. त्या सदानंदाचं त्यांनी नामकरण करून सच्चिदानंद असं केलेलं होतं. नवीन जन्म मिळालेला होता त्या स्त्रीला आणि त्या व्यक्तीला सुद्धा. त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला होता. असं अवेळी केल्यामुळे जे माणसाच्या आयुष्यात दुःख निर्माण होतं ते निघून गेलेलं होतं, त्यांच्या आयुष्यातलं दुःख. संत ज्ञानेश्वर आपल्या रसाळवाणीतून तिथे वेगवेगळी प्रवचनं घ्यायला लागलेले असतात आणि भक्तीचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग तिथल्या लोकांना समजावून सांगत असतात. अतिशय सुंदर अशी त्यांची निवेदन शैली असते जी लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचते, लोकांना चांगल्या पद्धतीने समजते.
आता त्यावेळी असं होतं बघा, आता आपण इंग्रजी भाषा घेऊ किंवा संस्कृत भाषा घेऊ. आता यावेळी सुद्धा जर का मी हीच गोष्ट तुम्हाला संस्कृतातून सांगत असेल, संस्कृत भाषेतून, तर ती सगळ्यांनाच समजणार नाही. आपली जी भाषा आहे, प्रमाण भाषा आहे, जी रोज भाषा आपण बोलतो, त्या भाषेतनं जर का मी तुम्हाला सांगितलं साध्या सोप्या भाषेतून, तर ही गोष्ट तुमच्यापर्यंत सहज पोचू शकते. आणि तसेच संत ज्ञानेश्वर त्यावेळी प्राकृत भाषा होती, प्राकृत मराठी भाषा, आणि तीच सगळ्यांना समजायची. त्या सोप्या भाषेतून संस्कृतातले सगळे श्लोक, सगळे शास्त्र, सगळे वेद, ऋचा यांचा अर्थ भक्ती मार्गासाठी लोकांना सांगत होते. आणि तो प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी सरळ जाऊन उतरत होता. अतिशय लहानग असणारं हे वय बघा, सिद्धी प्राप्त करून आपल्या जीवनाचा जे ध्येय आहे, जे इप्सित आहे, ते जाणून लोकांच्यासाठी काम करत होतं. आपण किती काळ घेतो, आपण शिकत राहतो, आई वडिलांच्या जीवावरती अपेक्षांचं ओझं त्यांच्यावरती लागतो, आणि त्यानंतर आपण खूप मोठे होतो, मग कमावते होऊ लागतो, आणि नंतर त्या आई वडिलांचंच आपल्याला कुठेतरी ओझं होतं, त्यांना नेऊन दुसरीकडे टाकतो, आणि आपण आपल्या प्रायव्हसीसाठी वेगळे राहायला लागतो. आता हे किती बघा, ही भावंड एक आई वडीलच नाही आहेत यांच्याकडे. या लहान वयामध्ये, कोवळ्या वयामध्ये आई वडील जवळ हवे असतात, त्यांची प्रेमाची, मायेची ऊब सोबत हवी असते. पण ही मुलं स्वतःला एकमेकांना सांभाळतात, या समाजातल्या प्रत्येक वाईट गोष्टीला तोंड देत आहेत, प्रत्येक संकटाला तोंड देत आहेत, आणि पुढे पुढे आयुष्याचा प्रवास करतायत. हे सगळं निवृत्तीनाथ अगदी बारकाईने बघत असतात की संत ज्ञानेश्वर कशा पद्धतीने वेद पठण किंवा ज्ञानाचं हे सांगतायत. म्हणजे अवडंबर करू नका, खूप पूजा अर्चा उपवास करा म्हणजे देव तुम्हाला प्राप्त होईल वगैरे असं नाही आहे. देवळं बांधा मोठी मोठी, खूप मोठी मोठी अशी काहीतरी, लोकांना पैसे द्या, तिथे नेऊन सगळं सोनं नाणं पैसा अडका द्या म्हणजे देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. अजिबात नाही. देव या कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे मागत नाही. जे देवानी आपल्याला दिलंय तेच आपण नेऊन त्याला द्यायचं का? किती चुकीची गोष्ट आहे बघा. आपण म्हणतो हे देवस्थान श्रीमंत आहे, ते देवस्थान श्रीमंत आहे. ती फक्त धंदेवाईपणाची ठिकाणं झालेली आहे. देवांनी तिथे अवतार घेतले, राहिले, आणि नंतर ते तिथून गेले, आणि त्यानंतर तिथल्या लोकांना रोजगाराच्या संधी म्हणून त्या लोकांनी सगळं तयार केलेला हा प्रकार आहे. आजही आपण श्रद्धेने, भक्तिभावाने त्या ठिकाणी जातो, कारण अशा शक्ती तिथे अवतरित झाल्या होत्या. तिथे जाऊन आपण आपला माथा टेकून येणं ही श्रद्धा असते, आपला भक्तिभाव दाखवणं ही श्रद्धा असते. कितीतरी वस्तू आपण घेतो, नारळ, हार, फुलं वाहतो तिथे, ती तशीच्या तशी पुन्हा त्या दुकानांमध्ये येतात, परत आपण ती वाहतो. जे नारळ आपण पाण्यात सोडतो ते परत ते लोक पोहून घेऊन येतात, पुन्हा दुकानामध्ये विकायला ठेवतात. असा हा सगळा धंदा सुरू असतो. पण हा सगळा चुकीची गोष्ट आहे. देवाला या कुठल्याही गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित नसतात, नको असतात. त्याला फक्त मनापासून केलेली जी भक्ती आहे, तुम्ही कुठेही बसा आणि त्याचा फक्त धावा करा, ध्यान करा, तो तुमच्यासाठी कायम एखादी शक्ती जी असते ती उभी राहते त्या क्षणी. हा सोपा मार्ग संत ज्ञानेश्वरांनी सांगितला, आणि देव हा सगळ्यांमध्ये असतो हे आपल्या रसाळ वाणीतून प्रत्येकाला आपल्या प्रवचनामधून संत ज्ञानेश्वर सांगत होते. निवृत्तीनाथ बघत होते की हीच ती वेळ आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या विषयाच्या आत जात आहेत. जो विषय ते लोकांना समजावून सांगतायत त्यामध्ये ते तल्लीन होत आहेत. अतिशय रसाळ वाणीने ते लोकांपर्यंत, त्यांच्या मनापर्यंत पोहोचत आहेत, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशाच वेळी आपण त्याला एक गोष्ट सुचवली पाहिजे त्याचा गुरु म्हणून. बघा, स्वतः कुठलीही गोष्ट न करणं आणि पडद्याच्या पाठीमागे राहणं ही गोष्ट किती मोठी आहे नाही का? लोकांना पुढे पुढे करायला आवडत असतं, पण नाही, माझ्या भावाकरवी या गोष्टी मला करून घ्यायच्या आहेत, आणि मी पडद्यामागचा कलाकार आहे. पडद्यामागचा कलाकार ही खूप मोठी कामं करत असतो. आपल्याला समोर दिसतो तो फक्त रंगमंचावर सादरीकरण करणारी व्यक्ती. आज ही गोष्ट आपण करतो आहोत, याच्या पाठीमागे सुद्धा कुणीतरी काहीतरी थोडंसं काम करत असतो. त्याची कला असते, कुसर असते, आणि ती खूप महत्त्वाची असते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर हे असंच काम निवृत्तीनाथ देखील करत असतात, संत ज्ञानेश्वरांकडून काही गोष्टी करून घेण्यासाठी. आणि त्यावेळी ते संत ज्ञानेश्वरांना सांगतात की आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे. ही कोणती गोष्ट ज्ञानेश्वराकडून निवृत्तीनाथांना करून घ्यायची असते? तर ती म्हणजे
संत ज्ञानेश्वरांना ते सांगतात की भक्तीचा सोपा मार्ग हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगून ठेवलेला आहे आणि सगळ्या शास्त्रांची दरवाजे खुले करून ठेवलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. आपण बघा अध्याय पाठांतर करतो, त्याचे अर्थ समजावून घेतो, तर ही भगवद्गीता लोकांना, सामान्य लोकांना समजली पाहिजे. काय सांगितलंय श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये, भक्तीचे कोणते मार्ग सांगितलेले आहेत, आपलं कर्तव्य काय आहे हे कसं सांगितलेलं आहे, माणसाने काय केलं पाहिजे आणि कुठली गोष्ट नाही केली पाहिजे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. आणि आपण ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू तर छान सांगतोसच आहेस, प्राकृत भाषेमध्ये तुझ्या निवेदनातनं, तुझ्या रसाळवाणीतनं लोकांपर्यंत हे पोहोचवतोयस. मात्र आपल्याला अजून एक गोष्ट केली पाहिजे, ती अशी की हे आणखी पुढे येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना उपयोगी पडावं, यासाठी आपण हे लिहून ठेवलं पाहिजे. आपण ही ज्ञानेश्वरी जी आहे, ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता तुझ्याकडून मला लिहून घ्यायची आहे. तर तू ते सांग आणि ते लिहिण्याचं काम सच्चिदानंद, म्हणजे ज्याला तू जीवन दिलेलं आहेस नवीन, तो करणार आहे. मी त्याला आज्ञा केलेली आहे. तर जे तू रसाळवाणीतनं सांगतोस ते आपण लिहून ठेवू आणि पुढे जाऊन हीच ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी म्हणून आज आपण ओळखतो आणि ती सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. ही ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं एक अतिशय रसाळ आणि सोपा असं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात की तुम्ही तर माझे गुरुबंधू आहात, गुरु आहात, माझे मोठ्ठोरले भाऊ आहात, पित्या समान आहात मला. तुम्ही जे सांगाल, तुमची आज्ञा ही माझ्यासाठी शिरसावंद्य असेल. तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. तर या भावंडांची उद्दिष्ट दिवसेंदिवस अशी लोकांसाठी पुढे पुढे चालू होती आणि आपलं कार्य ते या दृष्टीने पुढे नेत होते. कसा वाटली आजची ही गोष्ट आणि त्यातले प्रसंग? आवडले असतील तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना जरूर पाठवा, जेणेकरून यातल्या अनेक गोष्टी, काही आणि अनेक अशासाठी म्हणते की काही जण काही घेतील, काही लोक अनेक घेतील, सगळ्या घेतील, त्या गोष्टीच्या मागच्या गोष्टीसुद्धा घेतील, त्यातून समजून घेतील की आपण काय केलं पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपण ते कसं सुधारलं पाहिजे. आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त 2 ओळी आपण सुद्धा लिहून ठेवल्या पाहिजेत, वाचन केलं पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व समृद्ध केलं पाहिजे आणि या गोष्टी आपल्याला समृद्ध करत असतात. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट जरूर पाठवा आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून अशा छान आणि प्रभावी आणि आपल्याला ज्ञान देणाऱ्या व्यक्तिमत्वांविषयी तुम्हाला या गोष्टींमधून जाणून घेता येईल. चला तर मग भेटूया पुढल्या शनिवारी अशीच एक अतिशय आपल्याला प्रेरणा देणारी गोष्ट घेऊन संत ज्ञानेश्वरांची. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.